पूर रेषेत घर असल्यानं ग्रामपंचायतीची स्थलांतराची नोटीस, तर त्याला चौगले कुटुंबियांचे जलसमाधीचं उत्तर. गडिंग्लज तालुक्यातील नांगणूर येथील रस्त्याचा वाद रंगला. गडिंग्लज तालुक्यातील नांगणूर इथं शेतवडीत राहणाऱ्या चौगले कुटुंबियांना पूर रेषेत घर असल्यानं जनावरं आणि धनधान्यासहित स्थलांतर करावं अशी नोटीस ग्रामपंचायतीनं दिली. मात्र हे सगळं घेऊन स्थलांतर करायला बैलगाडी किंवा अन्य चारचाकी गाडी जाईल असा रस्ताच नसल्यानं आम्ही स्थलांतर करूच शकत नाही. उलट पूर आल्यास आम्ही सगळ्या सहित जलसमाधी घेऊ असा इशारा चौगले कुटुंबियांनी निवेदनातून प्रांताधिकाऱ्यांना दिलाय. त्यामुळे नांगणूर येथील रस्त्याच्या वादाला अनोखं वळण मिळालंय. ग्रामपंचायतीनं नोटिसीमध्ये म्हटलं आहे की 2019-20 आणि 2021-22 मध्ये आलेल्या महापुरात आपलं नुकसान झालंय. यंदाही संभाव्य पूर परिस्थिती बघता आपण जनावरं, धनधान्य, महत्त्वाची कागदपत्र आदी सहित तुमच्या नियोजनानुसार स्थलांतर करावं. अन्यथा ग्रामपंचायत अथवा शासन तुमच्या नुकसानीस जबाबदार राहणार नाही. तर चौगले कुटुंबियांनी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आम्ही 579 गट नंबरमध्ये सुमारे 60-70 वर्षापासून घर बांधून राहतो. घर आणि शेताकडे जाण्यासाठी लगतच्या 580, 581 आणि 565 या गट नंबरमधून रस्ता आहे. मात्र सध्या 565 आणि 580 गटधारकांनी तो रस्ता अडवल्यानं आम्हाला स्थलांतर करायला रस्ता नाहीये. शिवाय रस्ता नसल्यानं वेळेत वैद्यकीय सेवा न मिळाल्यानं घरातील माजी सैनिक शंकर चौगले आणि चंद्रकांत चौगले यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आम्हाला रस्ता उपलब्ध करून द्या, अन्यथा पूर आल्यास आम्ही जलसमाधी घेऊ आणि त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल असा इशारा निवेदनातून दिलाय. त्यामुळे या रस्त्याच्या प्रश्नाला प्रशासकीय स्तरावर अनोखं वळण मिळालं असून प्रशासन याबाबत काय तोडगा काढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.